मी ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, राष्ट्रीय ओबीसी SC ST क्रांती दलाचा प्रदेशाध्यक्ष आहे। या ठिकाणी गोंडगोवारी जो समाज आहे तो सातत्यानं त्यांच्या संवैधानिक मागण्यासाठी सातत्यानं 2 वर्षापासून मागणी करत आहे आणि हा त्यांचा लढा 1994 पासूनचा चालू आहे आणि ह्या लढ्याला राष्ट्रीय ओबीसी SC ST क्रांती दल हे पूर्णपणे समर्थित आहे। कारण त्यांची जी मागणी आहे ते संवैधानिक आहे आणि ती संवैधानिक मागणी सोडवली पाहिजे। वडणे कमिटीचा जो अहवाल आहे तो ताबडतोब सरकारकडे आला पाहिजे आणि त्यानुसार यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। माझं नाव किशोर गणपतराव चौधरी, जिल्हा वर्धा, आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे कार्यकारी संयोजक आणि उपोषणकर्ता या नाते आदिवासी गोंडगोवारी जमातीचे आंदोलन संपूर्ण चालत आलेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून गोंडगोवारी या संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून लढलासुद्धा गेलेला आहे आणि आमचा लढा आमरण उपोषणापासून पहिले 17 दिवसाचं, मग 13 दिवसाचं ठिय्या आंदोलन आणि जेलभरो आंदोलनसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। शासनाने त्याची दखलसुद्धा घेतली होती आणि दखल घेऊन जो 24 एप्रिल 1985चा GR दुरुस्त करण्यासाठी वडणे कमिटी गठीत करण्यात आली होती। ते वडणे कमिटीला पहिले 3 महिने, मग 6 महिने, मग 2 महिने, मग 2 महिन्याचं 1 महिने, 1 महिन्याचं 2 दिवस, 2 दिवसाचं 6 महिने, असं करता करता आज पावणे 2 वर्ष लोटून गेलेलं आहे। पण शासन आम्हाला भूलथापा देत आहे। मागच्या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान आमचा परत मोर्चा होता, त्यावेळेसही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही लगेच तुमचं 2 दिवसात बैठक लावतो, पण त्यांचे 2 दिवस खतम झाले नाही। त्यांनी करता 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 आज 2 महिने पलटून गेलेले आहे। आज काल कुठेतरी मुख्यमंत्री साहेब बोलले, पण त्यांनी जे आमचे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे जे वाघोबा नागोबा ढालपूजा आहे पॅरा 83 नुसार त्याला आम्ही बगल देऊन त्यांनी स्वतःचा शब्द पलटवलेला आहे। म्हणजे जे 2 वर्षाचं संपूर्ण आंदोलन चाललं त्या आंदोलनावरच पाणी लोटण्याचं काम केलेलं आहे। जर मुख्यमंत्री साहेब अशा आपल्या शब्दावरून पलटत असेल आणि या जमातीचा गेल्या 94च्या हत्याकांडानंतर ही BJP सरकार सत्तेत आल्यानंतर या BJP सरकारचं काम होतं ते करणं, पण असं सरकार जर आम्हाला न्याय देत नसेल, जे 114 बांधवांच्या शहीदांच्या भरोशावर निवडून आलेलं आहे, तर या सरकारचं करायचं काय असं आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्री जर साहेब आमचा न्याय देत नसेल, 24 एप्रिल 1985चा GR दुरुस्त करत नसेल वडणे कमिटीच्या अहवालाच्या संदर्भामध्ये आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी शेड्यूल ट्राईबचं जे आम्हाला 1985 पूर्वी मिळत होता तो स्टेटस जर वापस देत नसेल, तर या वेळेस आमच्या जमातीने निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणाहून आजचा 2रा दिवस आहे, काल खडकीच्या थंडीमध्ये संपूर्ण जमात बांधव रात्र काढली, कोणीही इथं झोपलं नाही, हजारोच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी जागून राहिले। आजही आम्ही त्याच परिस्थितीमध्ये, जोपर्यंत लिखित स्वरूपामध्ये शासन आम्हाला देत नाही तोपर्यंत हटण्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही इथून आहे नाही।